स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, स्वागत आहे तुमचं माझ्या आशूच लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर बघा, सगळ्यांना वैशाख महिन्याच्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करतो. आणि हा खरं सांगते, हा अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला आहे. आणि याच मुहूर्ताला आपण पितरांची सेवा पण खूप करतो. याला खूप महत्त्व आहे या दिवसाला. या दिवशी आपण पितरांची सेवा ही करत असतो. तर बघा, हा व्हिडिओ आपला त्याच्याविषयीच आहे. तर आपल्याला सोने चांदी गाडी वगैरे हे आपल्याकडून शक्य नाही झालं. ज्यांच्याकडून शक्य झालं त्यांनी तर नक्कीच करा, पण ज्यांच्याकडून शक्य नाही त्यांनी काय करायचं हे मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला काय खरेदी करायचं या दिवशी अक्षय तृतीयाला. तर ज्यांना कोणाला सोने वगैरे खरेदी करायचं आहे तर त्याचा शुभ मुहूर्त सांगते बघा मी तुम्हाला. तर त्याचा शुभ मुहूर्त आहे बघा, ज्यांना सोनं वगैरे चांदी वगैरे गाडी वगैरे काही मोठ्या गोष्टी खरेदी करायच्या असेल त्यांनी सकाळी 10 ते 3:47 तुम्ही सोनं खरेदी करू शकता. नंतर परत 4:30 नंतर संध्याकाळचा मुहूर्त परत 4:30 नंतर तुम्ही 9 4:30 ते 9 खरेदी करू शकता. बघा आता या दिवशी काय करायचं आहे, ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी सोने चांदीचा शिक्का वगैरे काही तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही नक्की घ्या. कारण की अक्षय तृतीयाला क्षय म्हणजे कधीही न संपणारं, आपल्यासोबत कायम राहणारं, त्याला कधीच कुठलीच कमी पडणार नाही असं म्हणजेच यालाच अक्षय तृतीया असं म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला कमी भासणार नाही, अक्षय राहील, आपल्याकडे नेहमी राहील, त्या गोष्टीचा कधीच तुटवता येणार नाही. या संदर्भातच आपला व्हिडिओ आहे बघा. तर या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं बघा. या दिवशी भगवान विष्णू आणि कुबेर माता लक्ष्मी यांची ही सेवा केली जाते. कारण की लक्ष्मी माता ही खूप चंचल असते आणि जिथं भगवान विष्णूंची सेवा होती तिथं लक्ष्मी माता आपोआप येतात कारण की त्यांचा वास तिथे नेहमी असतो. बघा, या दिवशी काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. तर आपण आधी बघू काय आपल्याला खरेदी करायचं आहे. आपल्याकडून 10 रुपयाची, जास्त काही नाही, 10 ते 15 रुपयाच्या वस्तू आहे. चला बघूया त्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत. तर बघा, अक्षय तृतीया तुम्हाला काय करायचं आहे बघा. या दिवशी आपल्याला खडे मीठ, म्हणजे जे आपण रेग्युलर मीठ यूज करत असतो ते, म्हणजे पांढऱ्या कलरचं असतं, जे की शुक्राचा पांढऱ्या कलरवरती खूप प्रभाव असतो. म्हणून आपल्याला पांढऱ्या वस्तू म्हणजे जसं चांदी वगैरे चांदी वगैरे या दिवशी धान्याला पण खूप महत्त्व आहे. तांदूळ वगैरे, साखर तरी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. छोटी का होईना, छोटी पुडी वगैरे. या दिवशी आपल्याला साखर, खडे मीठ, जे आपण रेग्युलर जे मीठ यूज करतो ते मीठ घ्यायचं आहे, साखर घ्यायची आहे. आणि या दिवशी आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे सुरई, म्हणजे जो झाडू वगैरे असतो ना तो घ्यायचा आहे. आणि सर्वात मेन म्हणजे अगोदर काय करायचे बघा, माठ खरेदी करायचे. कारण की माठ भरून ठेवायचे, माठ दानसुद्धा करायचे बरं का. तर म्हणजे या दिवशी तुम्ही माठ घेऊन दान पण करू शकता. कोणाला ज्याला खरंच गरज आहे त्यांना देऊ शकता. किंवा मग पाणीपोई, जिथे असं कुठे असतं बघा माठ वगैरे, अगोदरच्या काळामध्ये राजनी राहायच्या मोठ्या त्या अशा झाडाला वगैरे लटकून राहायच्या. पाणीपोई म्हणून नाव असायचं तिथं. म्हणजे ते पाणी पिल्यानंतर माणसाच्या मनाला असं थंडावा लागायचा, थंड वाटायचं, असं छान वाटायचं. तशा पद्धतीने तुम्ही तेही कोणाला दान करू शकता. जिथे गरज आहे तिथे या दिवशी दानधर्मालाही खूप महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी तुम्हाला बघा, तुम्ही आपल्या कुठले यंत्र घेऊ शकता, स्त्री यंत्र वगैरे. ज्यांना कोणाला देवीचा टाक वगैरे घ्यायचा आहे, देवीची मूर्ती घ्यायची आहे, आपल्या कुलदेवतेचा फोटो घ्यायचा आहे, ते तुम्ही ह्या दिवशी घेऊ शकता. कारण की हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्ही ते या दिवशी घेऊ शकता. नंतर तुम्ही या दिवशी परत काय घेऊ शकता बघा, आपण देवीचे टाक वगैरे, सोने चांदी तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता. या दिवशी तुम्हाला असं तांब्याच्या पितळेच्या काही वस्तू घ्यायच्या असेल तर त्या पण तुम्ही घेऊ शकता. देवासाठी दिवा वगैरे अशा पण गोष्टी तुम्ही घेऊ शकता. समाई वगैरे या गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. नंतर बघा, या दिवशी तुम्हाला आता काय घ्यायचं नाही ते मी तुम्हाला सांगते बघा. या दिवशी काय नाही घ्यायचं. तर या दिवशी तुम्हाला कुठलीही धारदार वस्तू घ्यायची नाही. जसे की चाकू वगैरे, विळी, कैची,
सुई वगैरे ह्या अशा वस्तू घ्यायची नाही. समजा काट्याचं वगैरे झाड असतं ते घ्यायचं नाही आपल्याला या दिवशी. आणि बघा कळसा आणि लोटी असते बघा, या दिवशी मेन घेतात पितरांच्या सेवेसाठी. कळसा आणि लोटी घेतली जाते. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे तसंच बोलतात त्याला. तर छोटा असतं, त्याच्यावरती एक झाकण असतं बघा, त्याला कळसा आणि लोटी म्हणतात आमच्याकडे. तर ते पण तुम्ही या दिवशी घेऊ शकता. मातीच्या वस्तू घेऊ शकता तुम्ही या दिवशी. अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही या दिवशी नक्की थोडे का या दिवशी तुम्ही म्हणजे गहू वगैरे घेऊन ठेवू शकता. म्हणजे असे थोडे जास्त साठवून ठेवू शकता, गहू तांदूळ वगैरे ज्वारी वगैरे हे. कारण की या दिवशी म्हणजे ते आपल्या घरातलं अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही, अक्षय राहील, रक्षय राहील त्याचं. म्हणजे कधीच कमी पडणार नाही कुठल्या गोष्टीची. त्यामुळे सांगते की तुम्ही या दिवशी नक्की थोडं का होईना, थोडे का होईना धान्य साठवून ठेवा तुमच्या घरी. म्हणजे तुम्हाला कधीच आपल्या घरात धान्याचा तुटवडा होणार नाही. आणि या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रही घ्यायचं आहे. तुम्ही जर श्रीयंत्र वगैरे कुबेरांची मूर्ती घरात ठेवायची नाही, कुबेरांचं यंत्र घ्यायचं आहे. जर तुमच्याकडून सेवा होत असेल तर या गोष्टी घ्या, होत नसेल तर घेऊ नका. कारण की देवघरात उगाच गर्दी करून फायदा नाही. कारण की आपल्याकडून खरंच आपल्या मनाला विचारायचं की आपल्याकडून ही सेवा होणार आहे का. मनाचं उत्तर हो असेल तर नक्की घ्यायचं, आणि नसेल होणार तर रिकामे आपल्या म्हणजे त्याला कधी बघायचं नाही, नुसतंच आणून ठेवायचं, असं करायचं नाही. ते जर तुमच्याकडून खरंच होत असेल तर घ्या, नसेल होत तर घेऊ नका, काही हरकत नाही. जे आहे त्याच्यात आपली देव फक्त सेवेला भक्तीला भुकलेला आहे. त्याला काही अशी गरज नाही की हे घ्या ते घ्या, हे करा ते करा. तुम्ही फक्त मनापासून सेवा करा, भक्ती करा, देव तुम्हाला फळ आपोआप भेटून जाईल. चला बघा, जास्त काही बोलले असेल तर माफ करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हे बघा कुठल्या एकदा लास्ट सांगते, कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे आपल्याला. खड्या मीठ घ्यायचं आहे, सुरई घ्यायची म्हणजे झाडू वगैरे घ्यायचा आहे. या दिवशी तुम्ही देवीचे वगैरे कशाचे पण टाक घेऊ शकता, देवीची मूर्ती घेऊ शकता, फोटो घेऊ शकता, पितळाचं तांब्याचं भांडं घेऊ शकता, सोने चांदी खरेदी करू शकता, तुमची इच्छा. कोणी या दिवशी प्लॉटिंग वगैरे पण खरेदी करतं, घर वगैरे नवीन घेतं. आता काय नाही घ्यायचं तर बघा, आपल्याला धारदार वस्तू घ्यायच्या नाही. चाकू कैची वगैरे, परत सुई, काट्याचं वगैरे झाड आणायचं नाही. अशा पद्धतीने या दिवशी चुकून बघून काही गोष्टी होत असतात त्या होऊ द्यायच्या नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून करायच्या आहे. कारण की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये काय हवं काय नाही हे आपल्याला माहिती पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ होता. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.